नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, अजितदादांचं निधन झाल्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या विलिनीकरणाच्या। आज त्याच चर्चा परत होताना दिसत आहे। म्हणजेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या तयारीवरती आहेत आणि अजितदादांचे जे काही नेते असतील ते शरद पवार यांच्या गटाकडे जाण्याच्या मार्गावरती आहेत। जवळपास 30 जे काही सहकारी असतील ते अजितदादाला सोडून, त्यांच्या पक्षाला सोडून, सुनित्रा पवार यांना सोडून जे काही चर्चा असतील ते चर्चा करताना शरद पवार यांच्यासोबत दिसत आहेत। आता तटकरे आणि पटेल हे नेमके राष्ट्रवादीसोबत जाणार का? विलिनीकरण कोणासोबत होणार? मग सुनित्रा पवार यांचा पक्ष असेल, म्हणजे अजितदादा पवार यांचा पक्ष असेल, त्यामध्ये शरद पवार यांचा गट विलिनीकरण करणार का? किंवा नेतृत्व कोणाकडे असणार? हे देखील प्रश्न आहेत आणि याचंच उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तटकरे आणि पटेल जर विलिनीकरण झालं तर एकत्र राहू शकतात का, याची देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर म्हणजे मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। म्हणजे ज्या अर्थी अजितदादांचं निधन झालं, अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या। राष्ट्रवादीच्याच म्हणजे शरद पवार यांच्या गटाकडूनच त्या चर्चा सुरू झाल्या होत्या। विलिनीकरण होणार, त्यानंतर शरद पवार यांचं जे काही गटातील नेते असतील ते सांगत होते की अजितदादा आणि त्यानंतर शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली, लवकरच विलिनीकरण होणार होतं। 12 किंवा 14 तारखेला त्याची घोषणासुद्धा होणार होती। अशा पद्धतीचे विधान आपण बघितले असेल। परंतु अजितदादांचं निधन झाल्यानंतर रोहित पवार यांनी काही खुलासे केले, त्यानंतर काही आरोपसुद्धा झाले। पटेल आणि तटकरे यांचाच कुठेतरी हात आहे। प्रफुल्ल पटेल यांचंच त्या ठिकाणी VSR कंपनीसोबत काहीतरी करार आहे, अशा पद्धतीच्या चर्चा होत्या आणि जवळपास 7:30 वाजताच हे विमान बुक झालं होतं, अशी देखील चर्चा केली जात होती। आता एकंदरीत चर्चा करत असताना जे काही विलिनीकरणाच्या गोष्टी असतील त्या दुरावल्या होत्या, परंतु आता त्याच चर्चा होताना दिसत आहेत। परत विलिनीकरण होणार आहे असं देखील सांगितलं जात आहे। एकंदरीत काय तर अजितदादा पवार यांच्या पक्षातील जे काही नेते असतील ते शरद पवार यांच्या गटाकडे चर्चा करताना दिसत आहेत आणि जवळपास 30 जण हे त्या अजितदादा पवार यांना सोडून किंवा त्यांच्या पक्षाला सोडून हे शरद पवार यांच्या गटाकडे जाण्याच्या मार्गावरती आहेत, तशा पद्धतीची चर्चा होताना दिसत आहे। आता तटकरे आणि पटेल यांचं म्हणणं आहे विलिनीकरण कोणासोबत होणार? मग आमच्यासोबत येणार का? आम्ही जर आलो तर मग तुम्हाला भाजपमध्ये जावं लागेल, अशा पद्धतीचा तटकरे यांच्या माध्यमातून खुलासा करताना दिसलेले आहे। एकंदरीत काय तर अजितदादा पक्ष यांचा जे काही पक्ष असेल, सुनित्रा पवार यांचा जे काही पक्ष असेल, तो जर विलिनीकरण शरद पवार यांच्या गटासोबत करेल तर मात्र तटकरे आणि पटेल हे वेगळ्या मार्गावरती जातील। म्हणजेच यापूर्वीसुद्धा त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचं कारणच होतं की आपल्याला नेतृत्व आणि आपलं नेतृत्व हे आपणच केलं पाहिजेत, कुठेतरी आपल्याला काहीतरी सहानुभूती मिळाली पाहिजेत, आपल्याला त्या ठिकाणी पद मिळालं पाहिजेत आणि आपलं वर्चस्व या ठिकाणी टिकून राहिलं पाहिजेत। म्हणून तर तटकरे आणि पटेल हे अजितदादासोबत आले होते आणि अजितदादाला इकडे आणण्याचं कामसुद्धा, म्हणजेच भाजपकडे आणण्याचं कामसुद्धा पटेल आणि तटकरे यांच्या माध्यमातून झालं होतं। आता पटेल आणि तटकरे जर या दोघांची युती झाली, सुनित्रा पवार हे जर त्यांच्या शरद पवार यांच्या गटाकडे गेले, त्यांच्या घराच्या व्यक्तीकडे गेले, रोहित पवार यांच्याकडे गेले, तर मात्र तटकरे आणि पटेल भाजपची धुरा सांभाळतील आणि ते भाजपमध्ये विलीन होण्याची दाट शक्यता आहे। आता ते जरी म्हणत असतील की वरवर आम्ही सुमित्रा पवार यांच्या पाठीमागे आहे, नेते जरी असतील राष्ट्रवादीचे ते जरी म्हणत असतील की आम्ही सुनित्रा पवार यांच्या पाठीमागे आहे, तर ते वरची भाषा झाली। एकंदरीत त्यांच्या मनात काय चाललं हे आपल्याला माध्यमाच्या माध्यमातून दिसत असेल, न्यूज माध्यमातून ते आपल्याला स्पष्टपणे दिसत असेल। त्यांची बोलण्याची शैली, ठोस निर्णय का घेत नाहीत पटेल आणि तटकरे, ते का सांगत नाहीत की विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या, अशा चर्चा झाल्या होत्या, भाजपसोबत येणार का, आणि अशा देखील चर्चा झाल्या होत्या, या गोष्टीवरती ते बोलायला तयार नाहीत। म्हणून हे निश्चितच राष्ट्रवादी सोडून, अजितदादा यांचा पक्ष सोडून ते भाजपमध्ये विलीन होण्याची दाट शक्यता आहे। तशा पद्धतीच्या चर्चा तुम्हाला काही दिवसातच समजून येतील, त्या देखील दिसतील। नक्कीच तुम्हाला काय वाटते कमेंट करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।